नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे 31 ऑगस्टपर्यंत द्यावे, अन्यथा विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळी ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटना आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 2023 खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत अदा न झाल्यानं शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं 1 ऑगस्टला उद्योग भवन या ठिकाणी ओरिएंटल विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळी ठोकण्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र सातपूर पोलिसांच्या मध्यस्थीनं चर्चेतून मार्ग काढावा अशी विनंती करत ओरिएंटलचे मंडल अधिकारी अभय इंगळे यांच्याशी चर्चा करत निवेदन देत लवकरात लवकर विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. ओरिएंटलच्या विमा अधिकाऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 978 कोटी रुपये जमा होतील असा लेखी दिल्यानं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी आंदोलन स्थगित केलंय. अर्जुन बोराडे, नाशिक जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. आज आम्ही ओरिएंटल कंपनीच्या ऑफिसला पीक विम्याकरता आलेलो आहोत. याच्यापूर्वी 31 जुलैपर्यंत आम्ही पीक विमा देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. ते आश्वासन काही पाळलं नाही, म्हणून आम्ही आज 1 ऑगस्टला इथं आंदोलनाकरता आलो होतो. आता ओरिएंटल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आमच्यामध्ये चर्चा होऊन 31 जुलैपूर्वी 31 ऑगस्टपूर्वी 978 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा आम्ही देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेले. ते आश्वासन न पाळल्यास आम्ही 31 ऑगस्टनंतर कार्यालयाला कुलूप लावू. नाशिक जिल्हा शेतकरी संघटना उपाध्यक्ष शैलेंद्र आबा बोलतो. पीक विमा अधिकाऱ्यांनी गेल्या 12 जुलैला आमची बैठक झाली. त्यावेळेस आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की 31 तारखेपर्यंत तुमचे सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, आणि काल परवा सांगतात की गव्हर्नमेंटने दिलं नाही. म्हणजे हा उंदीर मांजरीचा त्यांचा खेळ चालू आहे. हे सांगतात गव्हर्नमेंटने दिलं नाही, दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी सांगतात पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली. पण नेमकं गव्हर्नमेंटने दिले नाही का पीक विमा अधिकारी गव्हर्नमेंटच्या पाठीमागे लपून काही काळाबाजार करून राहिले. आणि गव्हर्नमेंटने इतकं हे करून ठेवलं, ही योजना आण ती योजना आण, फक्त घोषणा करतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका जावई, आणि इकडे शेतकरी नावट्टे करून ठेवलेले. यांना मला फक्त तुम्हाला जर मतदानाला डोळ्यासमोर ठेवायचं असेल त्या फालतू घोषणा करून आणि जनतेला आळशी करून शेती नाहीशी करू नका. जर शेती उद्योग नाहीसा झाला तर सगळं मुश्किल होऊन जाईल. शेतकरी सुखी राहिला तरच देश सुखी राहील. ज्या आता काल परवा टमाट्याचे भाव पाडून टाकले, कांद्याचे भाव पाडून टाकले. मग तुम्हाला जर एवढी भीती असेल तर शेतकऱ्यांना विमा तरी द्या, शेतीमालाला एक भाव द्या. आम्हाला लाडकी बहीण योजना नको, काहीच नको. फक्त आमच्या शेतीमालाला रास्त भाव द्या. नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आज ओरिएंटवाल्यांना इशारा देतो, 15 ऑगस्टपर्यंत पीक विमा जमा नाही झाला, 16 ऑगस्टला कुलूप लागणार म्हणजे लागणार. कंपनीकडून हिशोब पूर्ण झाला असून राज्य शासनाच्या 735 कोटी रुपयांचा निधी जमा न झाल्यानं हा उशीर होत आहे. येत्या 8 दिवसांमध्ये शासनाकडून निधी वर्ग होण्याची शक्यता असल्यानं 31 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे देखील मिळतील असा विश्वास यावेळी ओरिएंटलचे मंडल अधिकारी अभय इंगळे यांनी व्यक्त केला. आज सर्व शेतकरी संघटनेनी जे आंदोलन केलेलं आहे, खरीप 2023 चे जे क्लेम्स जे त्यांना मिळालेले नाही आहेत अजून, त्या संदर्भात मी माहिती देऊ इच्छितो की ह्या सर्व क्लेम्सचे कॅल्क्युलेशन्स सरकार कंपनीतर्फे झालेले आहेत आणि त्याचा राज्य शासनाकडून निधी त्यासाठी या आठवड्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येणं अपेक्षित आहे. आणि ते आल्यावर सगळे पेमेंट आपण पूर्ण करणार आहोत आणि 31 ऑगस्ट 2024 या आधीच सगळे पेमेंट होतील अशी मी सर्व शेतकरी बांधवांना हमी देतो. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शैलेंद्र कापडणीस, भाऊसाहेब बडांगे, केतू बोराडे, एकनाथ धनवटे, दत्तू गवारे, विवेक सोनवणे, संतोष जाधव, सुनील बिरारी, सोपान खडक, प्रभाकर थोरात, कसरू बाकुल यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.